ठीक आहे. तर क्वेश्चन होता काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऍडमिटन्स, कंडक्टन्स अँड ससेप्टन्स इफ झेड इज इक्वल टू 4 + J6. आपण हे सॉल्व्ह करत आहोत. वाय काय मिळाला 0.14, अँगल होणार -56.31 डिग्री मो. पुन्हा हा पण काढा आता रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. झेड दिलाय त्या फॉर्म मध्ये, याला पण या फॉर्म मध्ये घेऊन टाकू. आणि हा पोलर फॉर्म मध्ये पण लिहितो मी, तर 7.21 अँगल 56.31 डिग्री ओहम. बोला लवकर. अरे कुठं गेला हा, का हात कसं काय आहे 0.08 मायनस जे 0.12 मो, किंवा काही जण सिमेन्स लिहितील, कसंही लिहा, काहीही फरक पडत नाही. हा झाला तुमचा पहिला पार्ट, ज्याला म्हणतो आपण ऍडमिटन्स. ठीक आहे. आता मला सांगा मग, आता कंडक्टन्स आणि ससेप्टन्स किती असेल. आता डायरेक्ट म्हणणार कंडक्टन्स G इज इक्वल टू 0.08 मो अँड ससेप्टन्स 0.12 मो. आवाज करतोय, आवाज सगळ्यांना नीट येतोय का. नीट येतोय का आवाज. नाही येत, एक मिनिट. आता येतोय का नीट आवाज. हो ठीक आहे, आलाच पाहिजे. ठीक आहे, हे सगळ्यांना कळलं का. हो ठीक आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन लिहा, लगेच नोट करा. ठीक आहे, हा एक होमवर्क लिहा तुम्ही. कॅल्क्युलेट कंडक्टन्स अँड ससेप्टन्स. कॅल्क्युलेट कंडक्टन्स अँड ससेप्टन्स if Z is equal to 6 plus J8. Z is equal to 6 plus J8. ते तुम्ही होमवर्क नोंद करा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट इम्पेडन्स Z1. Impedance Z1 is equal to 10 plus J5 ohm and Z2 is equal to 8 plus J6 ohm are connected in parallel across V is equal to 200 plus J0 volt. 200 plus J0 volt.
full stop. Calculate the circuit current and the branch currents. काय वेळा म्हणतील युजिंग ऍडमिटन्स मेथड, काय म्हणतील युजिंग इम्पेडन्स मेथड. ठीक आहे, इजे वरनं असं काय म्हणणार नाही, इजे वरनं चॉईस तुमचा आहे, कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा. रिलेटिव्ह वरनं काय वेळा म्हणतील युजिंग इम्पेडन्स आणि काय वेळा म्हणतील युजिंग ऍडमिटन्स. ठीक आहे, तर आपण दोन्ही मेथड बघूया. समजा सोल्युशन पहिला. बरं, कोणता मेथड मी सांगू, कोणता मेथड तुम्ही करताय? इम्पेडन्स मेथड म्हणजे त्यामध्ये सगळे इन टर्म्स ऑफ झेड सॉल्व्ह करायचं. ऍडमिटन्स मेथड म्हणजे त्यामध्ये सगळे इन टर्म्स ऑफ वाय सॉल्व्ह करायचं. तुम्ही सांगा कोणता मी सॉल्व्ह करू, कोणता तुम्ही सॉल्व्ह करताय? लवकर बोला. जल्दी. इम्पेडन्स का ऍडमिटन्स, कोणता सॉल्व्ह करताय, मी कोणता सॉल्व्ह करू? असं असतं तुमचं बघा, काय डॉक्टर बोलत नाही, काही नाही. अरे आज का नाही का गेला काय, सगळे झोपले काय? तुम्ही सांगा. अरे हो, मी सांगणार आहे, पण मी काय सांगू, आपण कोणता घेऊया? बरं, एक काम करू, हा एक्झाम्पल मी इम्पेडन्स मेथडने सॉल्व्ह करतो. ठीक आहे, बरं यात काय बघा, दोन इम्पेडन्स Z1 आणि Z2 हे पॅरलल आहेत, हे जोडला अक्रॉस एखाद्या व्होल्टेज सोर्स Vच्या. ठीक आहे, आता आपण यात काय म्हणतो, Z म्हणजे काय, Z1 पॅरलल Z2, बरोबर. म्हणजे काय होणार, Z1 इंटू Z2 अपॉन Z1 प्लस Z2. त्यामुळे या सगळ्यांचा पहिला दोन्ही फॉर्म फाइंड करून ठेवा. Z1चा पोलर पण काय मिळतो सांगा बरं लगेच, लवकर, एकदम क्विक पाहिजे आपलं, एकदम 2 मिनिटात तुमचं, 2 मिनिट पण नाही, 1 मिनिटाच्या आन्सर सॉल्व्ह व्हायला पाहिजे लगेच. किती वेळ लागते कॅल्क्युलेटर? पोल टाकायचं, 10 ला प्रेस करायचं, कॉमा देऊन 5 करून बॅक क्लोज करायचं, इक्वल बटन प्रेस केलं लगेच मिळते. मोबाईलची कशी बटन आपल्याला सगळी लक्षात राहतं लगेच, तसं याची पण सवय ठेवायची. 11.18 26.57 डिग्री. ओ हा, गुड. Z2 26.57, 56 का 57? 57. पुढा Z2, सानिका वैद्य दीक्षा बरोबर आहे. पुढं मला Z2 पण सांगा. Z2 10 बरोबर, अँगल 36.87 डिग्री. ओहम. व्होल्टेजचा अँगल बरोबर. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, मग आता काय म्हटलं, Z म्हणजे काय म्हटलं बघा, Z1 इंटू Z2. ठीक आहे, काय करणार आता, Z इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे वापरणार कोणता फॉर्म, पोलर. काय पोलर, 11.18 अँगल 26.57 डिग्री इंटू Z2 किती आहे, 10 अँगल 36.87 डिग्री अपॉन काय, Z1 प्लस Z2 प्लस करायचं, मग वापरणार रेक्टँग्युलर फॉर्म, 10 प्लस J5 प्लस 8 प्लस J6. काय माहिती सांगा, पहिला मल्टिप्लिकेशन 11.18 इंटू 10 झाला 111.8 अँगल, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे दोन्ही अँगलचं ऍडिशन, 26.57 प्लस 36.87 662
63.44 बरोबर आहे का चेक करा. तोंडी करतोय जरा चुका होऊ शकतात. 10 + 8 झाला 18 + j 11 बरोबर आहे का? कॅल्क्युलेशन दिसतंय का? बरोबर आहे का? हो. आता पोलर आपल्याला करावा लागेल या डिनॉमिनेटरचा. काय मिळतंय बघा. पोलर फॉर्म सांगा. 18 आणि 11 चा पोलर क्या मिलेगा? (21.09) अँगल बरोबर. वैजयी दीक्षा श्रुती सानिका बरोबर. अँगल 31.43 गुड. ठीक आहे. रिव्हिजन करा. Therefore Z काय म्हणणार आता 111.8 डिवाइड बाय 21.09 किती मिळतंय? आज मिळेल का? 5.301 अँगल सबट्रॅक्शन करावं लागेल 32.01 डिग्री बरोबर का? बरोबर. शक्यतो असं चुकणार नाही आपल्या इथं. त्याचबरोबर याचा काय मिळेल काय म्हणतो त्याला काय बरं रेक्टँग्युलर फॉर्म काय मिळेल? (4.5 + j 2.8 ओहम) हा झाला आपला झेड. हे काही विचारलं नाहीये. आपल्याला विचारलंय आय चा फॉर्म्युला काय? B/Z. आयचा फॉर्म्युला B/Z. B किती आहे? डिव्हिजन आहे म्हणजे पोलर फॉर्म. Z किती आहे? 5.305 अँगल 32.01 डिग्री. 200/5.301 किती मिळते? 200 डिवाइड बाय 5.301 किती मिळतं आन्सर? 37.73. ठीक आहे. अँगल -32.01 डिग्री एम्पियर बरोबर आहे का? हो ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर बरोबर आहे. तर हा झाला आपला आय जो की फर्स्ट पार्ट आपल्याला सांगितलं होतं बरोबर. आता बघा आपल्याला फाइंड करायचं आहे I1. ठीक आहे. तर I1 म्हणजे काय? इथला करंट. करंटचा फॉर्म्युला काय? व्होल्टेज अपॉन इम्पेडन्स. आता हा ब्रांच आणि सगळं पॅरललच आहेत. या सगळ्यांमधला व्होल्टेज सेम असणार आहे. म्हणजे आपण I1 म्हणजेच काय म्हणणार? V/Z1 म्हणू शकतो. आपण इथं I1 = V/Z1 म्हणू शकतो. V आपल्याला माहिती आहे 200 अँगल 0. Z1 किती आहे? 11.18 अँगल 26.57 डिग्री किती मिळते बघा बरं.
200 upon 11.18 म्हणजे किती मिळत आहे? 17.889. ठीक आहे, 17.89. अँगल म्हणूया -26.57 डिग्री एम्पियर. हा झाला आपण म्हणूया कोणता करंट, तर I1. ठीक आहे, तसंच I2 म्हणजे काय म्हणणार, V/Z2. पुन्हा V आहे 200 अँगल 0. तसंच Z2 किती आहे, 10 अँगल 36.87. हे काय डायरेक्ट तोंडी मिळेल, 200/10 म्हणजे झाला 20 अँगल -36.87 डिग्री एम्पियर. हा झाला I2. ठीक आहे, तर हा होता आन्सर. आय बरोबर आहे का चेक करा बरं. यात वेगळा असं दाखवत आहे आयचं, म्हणून विचारत आहे. सेट रिपीट करा ना. ठीक आहे, करूया. ठीक आहे, बघ झेड बघायचं होतं. ठीक आहे, झेड म्हणजे काय बघा, Z1 Z2 अपॉन Z1 + Z2. हा आपण जनरल फॉर्म्युला म्हणतो झेडचा. ठीक आहे, या फॉर्म्युलाने मल्टिप्लिकेशन करायचं तर पोलर वापरायचं. मग काय केलं इथं, हा Z1 हा Z2 घेतला पोलर मध्ये. ठीक आहे, नंतर पुन्हा याचं करायचं आपलं डिव्हिजनला काय केलं, तर परत इथं ऍडिशन आहे म्हणून काय वापरला, इथं रेक्टँगल वापरलेला आहे. हा Z1चा टर्म, हा Z2चा टर्म. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन नंतर ऍड करतो आपण. 11.18 × 10 म्हणजे झाला 111.8. अँगलचा होणार काय, मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन, म्हणजे हा झाला तुम्हाला काहीतरी मिळाला 63.44. पुन्हा याचा फाइंड केला, 10 + J5 + 8 + म्हणजे 10 + 8 झाला 18, 5 + 6 झाला 11. मग यातनं आपण याचा काढला पोलर, तो मिळाला आपल्याला इथं. मग डिव्हिजन केलं डायरेक्ट, मिळाला हा पॉइंट. कळलं का, किती का झालं का क्लिअर. झेड कसं काढलं कळलं का. हो, सगळ्यांना क्लिअर झालं. हाच एक्झाम्पल तुम्ही पुन्हा कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं, आपल्याला इम्पेडन्स मेथडने सॉल्व्ह करायचं. इम्पेडन्स मेथडने काय करणार, तर सिंपल तुम्हाला फक्त मी शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्ही होमवर्क सॉल्व्ह करायचं. तुम्हाला दिलेला आहे Z1 आणि Z2, यातनं पहिला काढा Y1, मग काढा Y2. Y म्हणजे काय, पॅरलल आहे म्हणताना Y1 + Y2 म्हणणार, हे तुम्हाला मिळेल. हा झाला Y. आता करंटचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज अपॉन इम्पेडन्स म्हणतो, म्हणजे 1/Z म्हणजेच ऍडमिटन्स. हा I होणार V/Y. हा झाला पहिला. I1 ला आपण काय करणार, V × Y1. तसंच I2 ला आपण काय करणार, V × Y2. ठीक आहे, हो, मी इम्पेडन्स मेथडने सॉल्व्ह केला आहे, दुसऱ्या तुम्ही ऍडमिटन्स मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, कळलं का इथपर्यंत, सॉल्व्ह करता येईल का. हो, ठीक आहे, तर हा एक एक्झाम्पल होता. ठीक आहे, नेक्स्ट घ्या आणखीन एक. आपला क्लास 5:55 पर्यंत असेल, त्यानंतर दुसरं माझं लेक्चर आहे. बर, नेक्स्ट क्वेश्चन घ्या, नोट करा लगेच. एस्टिमेट admittance, conductance and susceptance if Z is equal to 5 + J7.
Estimate admittance, conductance and susceptance if Z is equal to 5 plus J7. ठीक आहे, हे कराल होमवर्कला. हे होमवर्कला जमेल का? हा, सोपंच आहे, काय अवघड नाही. ठीक आहे, मग अशी आपण सॉल्व्ह केलं या टाईपचा एक, त्यामुळे हे तुम्हाला जमेल. नेक्स्ट, find the admittance of each branch. Find the admittance of each branch and total admittance for the circuit. Total admittance for the circuit shown in figure. Shown in figure. ठीक आहे, असा डायग्राम दिलेला आहे. स्पष्ट सगळ्यांना कळलं? आता फक्त काय म्हटलं बघा, तुम्हाला फक्त ऍडमिटन्स काढायचं आहे. ठीक आहे, सोपं आहे. मग त्यातनं काय म्हणूया आपण, या ब्रांचला म्हणूया हा झाला काय Z1, या ब्रांचला म्हणूया हा झाला काय Z2. तुम्हाला काय काय गिवन आहे, Z1 is equal to 5 plus J5 ohm, Z2 is equal to 40 minus J 63.7 ohm आणि फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. टू फाइंड काय म्हटलंय तुम्हाला, ऍडमिटन्स ऑफ ईच ब्रांच, म्हणजे Y1 काढायचं आहे, Y2 काढायचं आहे आणि Y काढायचा आहे. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहे. ठीक आहे, सोल्युशन आता काय, मग अशी आपण इम्पिडन्स मध्ये सॉल्व्ह केलंय. आता जरा ऍडमिटन्स फाइंड करू. त्याआधी हे मला सांगा, याचा व्हॅल्यू कशाचा, पोलर फॉर्म मध्ये हा किती मिळतो सांगा. 5√2 7.07 बरोबर, 7.07 अँगल 45. पुढं त्याचं काय मिळतं, Z2चा बरोबर आहे, ते तोंडी होतं, त्यामुळे काय सोपं आहे. 40 आणि मायनस 75.22 angle minus 57.87 degree. हा झाला आपला, एवढं तुम्हाला दिलेलं होतं. आता आपण Y1 काढू. Y1 म्हणजे काय, 1/Z1 म्हणजे घेणार 1/7.07 अँगल 45 डिग्री. बरोबर, हा मिळेल 14.14 असेल बघा. सॉरी 1.414 असेल, 0.1414 सॉरी, किती मिळाला, 0.1414. हा झाला Y1. मी यातनं फाइंड करूया.
पोलर मध्ये बघा काय मिळते, रेक्टँगल मध्ये काय मिळते बघा. 1 0.5 मिळते, 0.5 मिळते. 0.05 0.09 मिळते. ठीक आहे. 0.9 फक्त आहे का 9च्या पुढे 999 आहे पुढं? तेच म्हटलं कारण त्याच्यात विचारलं मी 0.09 फक्त आहे का 0.9च्या पुढे 999 वगैरे असं काहीतरी आहे. म्हणजे हा 0.10 मायनस जे 0.10 मो किंवा सिमेन्स, मागाशी मो म्हटलं म्हणून आता मी सिमेन्स म्हणतो. ठीक आहे, तर हा झाला तुमचा पहिला y1. ठीक आहे, नेक्स्ट पुन्हा y2 म्हणजे 1/z म्हणजेच 1/z2 काय 75.22 अँगल मायनस 57.87 डिग्री काय मिळेल मग? .03 अँगल आता होणार 57.87 डिग्री. हा झाला y2 म्हणजेच रेक्टँगल मध्ये काय मिळतंय? बोला. लवकर बोला, बंद पडायच्या आधी लवकर बोला. 6.91 प्लस जे 0.01. ठीक आहे, हा जरा तुम्हाला मिळाला माहिती. सगळ्यांना सेम मिळालं ना? तर हा झाला आपला y2. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे? y1 झाला, y2 आता पाहिजे y. y साठी काय म्हटलंय? y म्हणजे y इज इक्वल टू y1 प्लस y2. ऍडिशन करायचं, डायरेक्ट ऍडिशन करूया. 0.1 प्लस हा म्हणजे होणार 7.01 आणि